Now we will start with 2021 paper of geography, PYQs. Okay, so 2020 done, 2019 done. Let us start with 2021. First question. This is more of a current affairs question related to environment. R2 Code of Practices constitutes a tool available for promoting the adoption of. आता बेसिकली R2 म्हणजे दोनदा R, रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग. ठीक आहे, सो आन्सर इज ए, एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबल प्रॅक्टिसेस इन इलेक्ट्रॉनिक्स रिसायकलिंग, रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग. आता हे करंट अफेअरमध्ये तुम्ही वाचलं असेल तर येईल, नाही तर एवढं लॉजिक लागू शकत नाही. 2 R मग असं तसं असं नाही होऊ शकत. ठीक आहे ना. इकोलॉजिकल मॅनेजमेंट ऑफ वेटलँड्स अंडर रामसर. Okay. Why is there concern about copper smelting plants? Again environment question. So they may release lethal quantities of carbon monoxide into environment. आता हे तर लॉजिक आहे, यासाठी तुम्हाला खूप काही बॅकग्राऊंड नॉलेज असायला पाहिजे गरज नाही आहे. लिथल म्हणजे डेडली. कॉपर स्मेल्टिंग म्हणजे बेसिकली कॉपर प्रोड्युसिंग प्लांट असं समजा सध्या. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट द फर्स्ट स्टेटमेंट? होऊ शकतं म्हणजे लिथल म्हणजे डेडली म्हटलं मी. ठीक आहे ना, डेडली. लिथल म्हणजे यू विल बी डेड. ठीक आहे, तर म्हणजे जिथे जिथे कॉपर स्मेल्टिंग प्लांट्स आहे त्याच्या आजूबाजूचे लोक मेले असा अर्थ होतो या स्टेटमेंटचा. सो दिस इज रॉंग. लिथल नाही होऊ शकत. हां, खूप जास्ती आहे किंवा हायली अफेक्टिंग ह्युमन हेल्थ हे सगळं ठीक आहे, लिथल नाही होऊ शकत. ठीक आहे, सो 1 इज रॉंग. आन्सर इज 2 and 3. कॉपर स्लॅग कॅन कॉज द लिचिंग ऑफ सम हेवी मेटल्स इन द एन्व्हायरमेंट. ओके, दे मे रिलीज सल्फर डायऑक्साईड एज अ पोल्युटंट. ठीक आहे, बेनाईन स्टेटमेंट, नथिंग इन इट. बट लिथल म्हटलं की थोडंसं गडबड होते. विथ रेफरन्स टू फर्नेस ऑइल, व्हॉट इज अ फर्नेस ऑइल? फर्नेस ऑइल म्हणजे आता ऑइल रिफायनरीज माहिती तुम्हाला, जे आपण क्रूड इम्पोर्ट करतो. मग पेट्रोल डिझेल बनवायसाठी ऑइल रिफायनरीज असतात, रिफाईन करतो आपण त्या क्रूडला, आणि उरलेला जो कचरा आहे दॅट इज कॉल्ड एज फर्नेस ऑइल. उरलेला जो ऑइल आहे खाली एकदम थिक ऑइल, काही कामाचं नाही, दॅट इज फर्नेस ऑइल. सो इट इज अ प्रोडक्ट ऑफ ऑइल रिफायनरीज. दिस इज राईट. सम इंडस्ट्रीज यूज इट टू जनरेट पॉवर. दिस इज ऑल्सो राईट. ठीक आहे, इट कॅन कॉज सल्फर एमिशन्स इन टू एन्व्हायरमेंट. दिस इज ऑल्सो राईट. आन्सर इज 1 to 3. Next, what is blue carbon? ब्लू कार्बन म्हणजे ही एक काही ब्लू कार्बन आहे, मग ग्रीन कार्बन आहे, ब्राऊन कार्बन आहे. ब्लू म्हणजे विच इज सिक्वेस्टेड, विच इज ॲब्झॉर्ब बाय ओशन, वॉटर बॉडी. ठीक आहे, so carbon captured by oceans and coastal system is blue carbon. Carbon captured by forest, agricultural land is green carbon. Carbon captured by biomass is brown carbon. ठीक है, option A. In the nature, which of the following are most likely to be surviving on the surface without soil? आता हे परत हा एन्व्हायरमेंटचा बेसिक कन्सेप्टवाला क्वेश्चन आहे. सरफेस विदाउट सॉइल हा सक्सेशनवरचा क्वेश्चन आहे. सक्सेशन एक आहे प्रायमरी सक्सेशन आणि एक आहे सेकंडरी सक्सेशन. आता मी सेकंडरी सांगतो म्हणजे तुम्हाला प्रायमरी कळेल. सेकंडरी म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट आहे, तुम्ही पूर्ण फॉरेस्ट साफ केलं, काही वर्षांनी पुन्हा फॉरेस्ट निघणारच आहे, दॅट इज सेकंडरी सक्सेशन. पण सगळ्यात पहिले काहीतरी असेलच ना जिथून सुरुवात झाली, दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी सक्सेशन. तर त्यांनी हेच म्हटलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ प्रायमरी सक्सेशन म्हणजे सरफेस विदाउट सॉइल. आन्सर इज lichen अँड मॉस. 2 and 3. नॉट मशरूम अँड फर्म. मशरूम फर्म्स आर सेकंडरी, पार्ट ऑफ सेकंडरी सक्सेशन. आन्सर इज सी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड फॉर प्रिपेअरिंग नॅचरल मॉस्किटो रिपेलंट. मॉस्किटोला पळवण्यासाठी. ठीक आहे, आता हे तर परत फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, यू नीड टू नो अदरवाइज यू स्किप इट. आन्सर इज लेमन ग्रास. यातलं एक काँग्रेस ग्रास आपण कट करू शकतो.
काँग्रेस ग्रास म्हणजे जे आपण दिसतं बिलकुल आपल्या प्लॉटमध्ये वगैरे दिसतं, गाजर गवत त्याला म्हणतो आपण, काय म्हणतात तुम्ही मराठीत? तो दॅट इज काँग्रेस ग्रास. इट इंड्युसेस मॉइश्चर, इंड्युसेस मॉस्किटोज. हां व्हाईट फ्लॉवर असतं, बरोबर आहे. ते तर मॉस्किटोला अजून जवळ बोलवतील, ठीक आहे ना. लेमन ग्रास इज द राईट आन्सर. विच वन ऑफ द फॉलोइंग आर प्रायमरी प्रोड्युसर्स इन फूड चेन इन ओशन? प्रोड्युसर्स ऑफ फूड चेन, सायनोबॅक्टेरिया, बरोबर आहे. अजून डायटम्स. दिस टू आर primary producers. What are primary producers? Plants, autotrophs, which will photosynthesize and firstly create the food. Then consumers will come and get that food. ठीक है. So some are primary consumers. Sorry, these are primary. These are algae. Both of them are algae. Algae है. Algae can photosynthesize. So both of them can photosynthesize. These are primary producers. हे जे आहे सेफोपॉड्स आणि फोरामिनेरा, काय फोरामिनिफेरा, these are fish. फिश नाही आहे, हे कर्टेशन्स आहे, क्रॅबचा एक प्रकार आहे. These are primary consumers. It will consume, not producers. Only these are producers. ठीक आहे. आता तुम्हाला हे जर नसेल माहीत, पण जर तुम्हाला हे माहीत असेल की these two are algae, you can mark the answer. सायनोबॅक्टेरिया तर माहीत असेलच, इट इज कॉमन. hedgehog, marmot, pangolin. To reduce the chance of being captured by predators, which one of the following organisms roll up to protect itself? अटॅक होण्यापासून पाचोरच होता, रोल होऊन जातो एका बॉलमध्ये, असा ॲनिमल. hedgehog, marmot, pangolin. marmot is a rat, it cannot roll. ठीक आहे. आन्सर इज 1 and 3. डी. पँगोलिन माहिती आहे काय? खूप म्हणजे न्यूजमध्ये असतो आजकाल तस्करीमुळे, ड्यू टू ट्रॅफिकिंग. फॉर एक्झाम्पल दिस इज पँगोलिन. ठीक आहे. इट विल रोल इट सेल्फ. रोलिंगचे आहे ना आपल्याकडे, शेल लाईक स्ट्रक्चर असतं. इट विल रोल इट सेल्फ अँड कन्वर्ट इन टू अ बॉल. ठीक आहे. खूप थिक असतात या स्केल्स, या स्केलसाठीच याची ट्रॅफिकिंग होते. अँड दीज आर किल्ड. हायली एंडेंजर्ड स्पेसिस पँगोलिन. hedgehog is also one kind of species that we don't know now. But answer is 1 and 3. With reference to New York Declaration on Forest, which one of the following statements are correct? It was first endorsed at United Nations Climate Summit in 2014. ठीक है. It endorses the global timeline to end the loss of forest. आता डिक्लेरेशन ऑफ फॉरेस्ट आहे म्हणजे असंच काहीतरी होत असेल की स्टॉप करायचं आहे तुम्हाला, फॉरेस्ट कटिंग नाही झाली पाहिजे आता. इट इज लिगली बाइंडिंग इंटरनॅशनल डिक्लेरेशन. जनरली इंटरनॅशनल डिक्लेरेशन्स आर नॉट लिगली बाइंडिंग जनरली. ठीक आहे ना. सो इफ यू डोंट नो यू कॅन अज्युम दिस ॲज अ रॉंग स्टेटमेंट. दे आर नॉट लिगली बाइंडिंग. तुम्ही बाइंड नाही करू शकता कोणत्या कंट्रीला. थर्ड इज रॉंग. आन्सर इज बिटवीन 1 to 4 and 2 and 5. इट इज एंडोर्स बाय गव्हर्नमेंट, बिग कंपनीज असतील. काही जण तर एंडोर्स करतीलच त्याला, काही जण हो म्हणतीलच. इंडिया वॉज वन ऑफ द सिग्नेटरीज. याच्यात एक क्लॉज होता की 2030 पर्यंत देर शॅल, आफ्टर 2030 देर शॅल बी नो डिफॉरेस्टेशन. बिलकुलच थांबून जायचं आहे, फॉरेस्ट कट करायचाच नाही 2030 नंतर. इंडिया वॉज अगेन्स्ट दॅट थिंग अँड इंडिया डिड नॉट साईन. ठीक आहे. सो इंडिया डिड नॉट साईन. आन्सर इज 1 to 4. Magnetic particles suspected to cause neurodegenerative problems are generated as environmental pollutants from which of the following? Particles म्हणजे डेफिनेट थिंग आहे, पार्टिकल्स आहे ना या. सो ऑल ऑफ द अबव. ब्रेक ऑफ मोटर व्हेकल्स ओके, इंजिन ऑफ मोटर व्हेकल्स ओके, पॉवर प्लांट्सही ठीक आहे. आता मायक्रोवेव्ह किंवा टेलिफोन लाईनमधून काय निघणार आहे? रेडिएशन निघतील जास्तीत जास्त. पार्टिकल्स कसे निघतील? मॅग्नेटिक पार्टिकल्स विचारले ते, रेडिएशन्स नाही. ठीक आहे ना. सो दीज टू आर रॉंग. आन्सर इज 1 to 4. बी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फिल्टर फीडर? एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन जरा जास्ती आहे. फिल्टर फीडर म्हणजे ऑक्टोपस नाही, ऑयस्टर इज द आन्सर. फिल्टर फीडर म्हणजे सस्पेंडेड पार्टिकल असतात पाण्यावर. इट फीड्स ऑन दोट सस्पेंडेड पार्टिकल्स. ठीक आहे. काही येऊ शकतो, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. इट फीड्स ऑन द सस्पेंडेड पार्टिकल अँड फिल्टर्स द ओशन. हेन्स इट्स कॉल्ड एज फिल्टर फीडर. आन्सर इज ऑयस्टर्स.
पेलिकन एक बर्ड आहे, ऑक्टोस माहिती आहे, कॅटफिश एक फिश आहे, ऑयस्टर इज वन ऑफ द animal which filter fits. In case of which of the following biogeochemical cycles the weathering of rocks is the main source of release of nutrients? Carbon cycle is a gaseous cycle, nitrogen cycle is a gaseous cycle, sulfur cycle has some content of rock and is also gaseous come rock. Phosphorus cycle is completely based on source of rock. ठीक आहे, रॉक डिजनरेट झाला तेव्हाच कुठे फॉस्फरस सायकल. दीज आर ऑल न्यूट्रिएंट सायकल्स. This is a basic concept from environment. So you will be able to know this if you have completed your environmental course. बापरे, environment is जास्त आहे. Which of the following are detrivorous? What are detrivores? Which feed on dead animals. ठीक है, those are called as detrivorous. Earthworms, they feed on dead animals, dead insects वगैरह. ठीक है, earthworm is right. Okay. Jellyfish, this is a fish, this will not feed. Millipedes, again type of काय म्हणतात मिलिपिड्स, काय म्हणतो आपण त्याला, अळीच असते ती एका प्रकारची. ठीक आहे, सो दॅट इज ऑल्सो फीडिंग ऑन डेड ऑर्गॅनिझम्स. अँड वुड लाईसला काय म्हणू शकतो, दिस ऑल्सो फीड्स ऑन डेड ॲनिमल्स. ठीक आहे, मी काय मराठीत मला काय आठवत नाही आहे. आन्सर इज 1, 3 and 5. Seahorse and jellyfish is a fish. Seahorse is also a fish, jellyfish is also a fish. They don't generally feed on detrivorous. They may, but they are not detrivorous. Permaculture. So we will try to complete till 53. ठीक है, common carbon metric, this is supported by UNEP, United Nations Environmental Plan Program, has been developed for assessing the carbon footprint of building operations. So basically this common carbon metric is for this thing only, carbon footprint of building operations, construction works. यातून किती कार्बन एमिट होत आहे याचं फुटप्रिंट काढायला कॉमन कार्बन मेट्रिक सिस्टीम तयार झाली होती. आता दिस वॉज अ करंट अफेअर क्वेश्चन इन 2021. सो वी माइट नो दिस, माइट नॉट नो दिस. सो इफ यू नो यू कॅन गो फॉर इट, अदरवाइज इट इज डिफिकल्ट. enabling commercial farming entities of the world to carbon emission trading? No. Answer is A. Which one of the following have species that can establish symbiotic relation with other organisms? यात ऑप्शनच नाही आले का? ठीक आहे, आन्सर इज 1, 2, 3 ऑल ऑफ द अबव. व्हॉट इज सिम्बायोटिक रिलेशन? बाय ॲनिमल इंटरॅक्शन असतं एक, त्यात बरेचसे इंटरॅक्शन्स आहे. फॉर एक्झाम्पल एक आहे अमेन्सलिझम, मग कमेन्सलिझम, मग हे कॉम्पिटिशन. हे एन्व्हायरमेंटचे बेसिक कन्सेप्ट आहे, सांगतो मी तुला काय आहे. ॲनिमल इंटरॅक्शन आहे सगळं. ठीक आहे, आता कसं इंटरॅक्शन होतं सांगतो मी, एक मिनटं लिस्ट करून घेऊ आपण. कॉम्पिटिशन, कमेन्सलिझम, अमेन्सलिझम, देन पॅरासिटिझम, देन देर इज प्रिडेशन, then there is symbiotic association, and then there is mutualism. आता अमेन्सलिझम, व्हॉट इज अमेन्सलिझम? अमेन्सलिझम म्हणजे दोन ऑर्गॅनिझम्स आहे. ठीक आहे, अमेन्सलिझममध्ये एक ऑर्गॅनिझमला काहीच बेनिफिट होत नाही आहे, पण एक ऑर्गॅनिझमला काही नो प्रॉफिट नो लॉस आहे, दुसरं ऑर्गॅनिझम इज अफेक्टेड निगेटिव्हली. दिस इज कॉल्ड एज अमेन्सलिझम. फॉर एक्झाम्पल, इफ अ काऊ गोज फॉर अ ग्रेझिंग. ठीक आहे, काऊ एखाद्या म्हणजे ग्रेज करायला गेली, त्यातून समजा काही इन्सेक्ट्स बाहेर निघाले बिकॉज ऑफ ग्रेझिंग. बर्ड्स कॅन अटॅक दोज इन्सेक्ट्स. ठीक आहे ना, आता त्या काऊला तर काही फायदा नाही झाला, ते तर ठीक आहे, तर ग्रेझिंग करत आहे, पण ते इन्सेक्ट जे बाहेर निघाले दोज आर निगेटिव्हली अफेक्टेड. ठीक आहे, बर्ड्स कॅन अटॅक देम. ठीक आहे, आता हे एकदमच रॉ एक्झाम्पल झालं. याचं एक्झाम्पल एक्झॅक्टली पेनिसिलिन वगैरे ते आपण जेव्हा लिहू तेव्हा त्याचं एक्झाम्पल आहे पेनिसिलिन. आता ते मी नाही डिटेलमध्ये जात, पण फॉर युअर अंडरस्टँडिंग आय हॅव गिवन यू वन एक्झाम्पल. ठीक आहे, अंडरस्टूड. दुसरा आहे कमेन्सलिझम. कमेन्सलिझम म्हणजे परत याचं उलटं. आता एक ऑर्गॅनिझम
ला काही बेनिफिट नाही आहे, पण दुसऱ्याला पॉझिटिव्ह इफेक्ट होत आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल व्हेल, ब्लू व्हेल कॅरीज मेनी फिशेस अटॅच टू इट. ठीक आहे. खूप सगळ्या फिशेस ब्लू व्हेलला अटॅच होऊन चालतात, कारण की ब्लू व्हेलवर बरेचसे न्यूट्रिएंट्स जमा होतात, त्याच्यावरच ते डिपेंडेंट असतात. आता त्याला ब्लू व्हेलला काही प्रॉफिट लॉस काहीच नाही त्याच्यात, पण त्या फिशला, छोट्या फिशला इट इज अ पॉझिटिव्ह, दे आर देअर लाईव्हलीहूड. अजून एक एक्झाम्पल आहे, आता तुम्ही लॉजिक लावा आणि फक्त एक बघा की एकाला बेनिफिट झाला पाहिजे आणि दुसरा त्यातून काहीच नो प्रॉफिट नो लॉस. कॉम्पिटिशन, आता दिस इज सिम्पल. एक म्हणजे रिसोर्स आहे दॅट इज लिमिटेड. तर आता दोन स्पेसीज आहे, दे आर गोईंग फॉर द सेम रिसोर्स, देन इट विल लीड टू कॉम्पिटिशन. दिस इज अ निगेटिव्ह, दोघांनाही नुकसान होणार आहे. अँड फायनली ओनली वन विल सर्वाईव्ह इन लॉंगर टर्म. दिस इज कॉम्पिटिशन. पॅरासिटिझम, पॅरासाइट्स, this is one is benefiting, other is negatively affected. For example parasites, आता आपल्या अंगावर जर मॉस्किटो बसला, मॉस्किटो विल बी गेट बेनिफिटेड, वी विल निगेटिव्हली अफेक्टेड. ठीक आहे ना, दॅट इज कॉल्ड पॅरासिटिझम. प्रिडेशन, अगेन वन इज बेनिफिटेड, अदर इज निगेटिव्हली अफेक्टेड. प्रिडेशन म्हणजे टायगर अटॅकिंग अ डियर समजा, सो टायगर इज पॉझिटिव्ह इज गेटिंग बेनिफिटेड, डियर इज एलिमिनेटेड. ठीक आहे. नंतर आहे सिम्बायोटिक. सिम्बायोटिक म्हणजे पॉझिटिव्ह, बोथ ऑर्गॅनिझम्स आर गेटिंग बेनिफिटेड. ठीक आहे. इथे त्यांनी ते दिलं विच सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन इच अदर, ऑल हॅव, म्हणजे जर तिघे सोबत आले तर दिस थ्री विल हॅव पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन इच अदर. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. याचं एक्झाम्पल आहे कोरल रिफ्स अँड झूज अँथॅले. त्याच्या अलगी असते कोरल रिफर्स. कोरल माहिती आहे तुम्हाला काय? व्हॉट इज कोरल? अंडर सी प्लांट्स असतात ते. ठीक आहे. विल नॉट गो इन डिटेल, बट एक्झाम्पल थोडा. दिस इज पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. आणि लास्ट आहे म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम म्हणजे आता परत पॉझिटिव्ह आहे, पण इथे काय थोडं एक्स्ट्रीम झालं. आता जर एक गेला याच्यातला, एक जर एलिमिनेट झाला तर दुसरा विल नॉट सर्वाईव्ह. सो दिस इज मोर ऑफ अ थेरॉटिकल थिंग. दिस इज वी डोंट हॅव एनी एक्झाम्पल इन दिस. दिस इज मोर ऑफ अ थेरॉटिकल थिंग. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह बट कम्प्लिटली डिपेंडंट ऑन इच अदर, ऑन देअर लाईफ. ठीक आहे. सो दीज आर इंटरॅक्शन्स. आता त्याच्यातून हा क्वेश्चन आलेला आहे सिम्बायोटिकवर. आता जर तुम्ही ते तुम्हाला माहीत असते, त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत असते, तर यू मे गेस दिस आन्सर ऑल्सो. आन्सर इज 1 2 3. ऑप्शन्स आर नॉट गिवन. आन्सर इज 1 2 3. पर्माकल्चर. व्हॉट इज पर्माकल्चर फार्मिंग? अगेन पर्माकल्चर फार्मिंग म्हणजे ओव्हरऑल फार्मिंग, एन्व्हायरमेंटली सुटेबल फार्मिंग, रिजनरेटिव्ह फार्मिंग. हे पॉझिटिव्ह टर्म आहे. म्हणजे फार्मिंग जे असं आपण आता करतो बिलकुल इंटेन्स फार्मिंग तसं नाही. इट विल बी मोर एन्व्हायरमेंटली बेनाईन. सो पर्माकल्चर फार्मिंग डिस्करेजेस मोनोकल्चर प्रॅक्टिसेस. आता ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण सगळ्या मार्क करत जाऊ. ठीक आहे. बिकॉज इट इज अ एन्व्हायरमेंट फ्रेंडली. पर्माकल्चर फार्मिंग डिस्करेजेस मोनोकल्चर प्रॅक्टिसेस. मोनोकल्चर इज पॉझिटिव्ह थिंग और निगेटिव्ह थिंग फॉर एन्व्हायरमेंट? निगेटिव्ह. मोनोकल्चर शुड नॉट बी देअर. पॉलिकल्चर इज द वे. ठीक आहे. सो डिस्करेजेस मोनोकल्चर, दिस इज राईट. Conventional chemical farming can cause increase in soil salinity, but the occurrence of such phenomena is not observed in permaculture farming. पर्माकल्चर फार्मिंगच ते आहे की तुम्ही ऑर्गॅनिक सिस्टीम वापरा, सगळ्या एन्व्हायरमेंटला हार्म झालं नाही पाहिजे. बेसिकली हाच कन्सेप्ट पर्माकल्चरचा. सो दिस इज ऑल्सो राईट. 51. ठीक आहे. सो 1 and 2 आर राईट. आन्सर तुम्हाला भेटलं बी. दुसरा ऑप्शनच नाही आहे. Conventional chemical farming is easily possible in semi-arid regions, but permaculture farming is not possible in such regions. Permaculture farming is possible in every region. ठीक आहे. So this is wrong. Practice of mulching is very important. Mulching तरी सांगितलं तुम्ही तुम्हाला. mulching म्हणजे सॉईलमधून मॉइश्चर इव्हॅपोरेट नाही व्हायला पाहिजे, त्याच्यावर आपण कव्हर करून देतो विथ बायोमास. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज मल्चिंग. सो दिस इज अगेन एन्व्हायरमेंटली गुड प्रॅक्टिस. दिस ऑल्सो कम्स अंडर पर्माकल्चर. Answer is 1 2 4. So this is second last, then we will finish. Palm oil. Palm oil माहिती आहे काय? palm oil पाम मधून बनवलेलं ऑइल. वी जनरली डोंट यूज इन अवर होम. वी यूज सोयाबीन, सनफ्लॉवर हेच यूज करतो ना आपण, किंवा ग्राउंडनट जास्तीत जास्त. पण जर तुम्ही फ्रूट प्रॉडक्ट्स बघाल, रेडीमेड फूड प्रॉडक्ट्स, लेसचे पॅकेट बघा किंवा बिस्किट बघा,
एव्हरीवेअर इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्हाला पामोलियन ऑइल लिहून असेल. चॉकलेटमध्ये सगळ्या डायरेक्टली कन्झ्युमल एडिबल फूड्स आहे ना, त्यात सगळ्यात तुम्हाला पाम ऑइल भेटेल. सो पाम ऑइल ट्री इज नेटिव्ह टू साऊथ ईस्ट एशिया. इट इज नॉट नेटिव्ह टू साऊथ ईस्ट एशिया, इट इज इनिशियली फ्रॉम वेस्ट आफ्रिका. ठीक आहे. सो दिस इज रॉंग. साऊथ ईस्ट एशिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ पाल्म ऑइल आता, म्हणून हा त्यांनी स्टेटमेंट टाकला कन्फ्यूज करायला. पण नेटिव्ह टू वेस्ट आफ्रिका. सो दिस इज रॉंग. वन इज रॉंग. आन्सर इज 2 and 3. Palm oil is raw material for some industry producing lipstick and perfumes. Yes. Palm oil can be used in producing biodiesel. This is also right. Various applications of palm oil. This is the last question, then we will stop. With reference to Indus river system, of the following 4 rivers, 3 of them pour into one of them which joins the Indus direct. Among the following, which one of the following river that joins the Indus direct? थोड़ा सा. So we will see इंडस रिव्हर सिस्टीम बघू आपण थोडीशी. कुठून निघते इंडस? म्हणजे ॲटलिस्ट इंडियामध्ये कुठे आहे? इंडियामध्ये जम्मू काश्मीरमधून निघते. ठीक आहे. सो इंडस विल स्टार्ट फ्रॉम, हा मानसरोवर लेक आहे इकडे तिबेटमध्ये. देर इज भोकरचू ग्लेशियर. भोकरचू 2019मध्ये क्वेश्चन आले होते, ग्लेशियर आणि रिव्हर, कोणता ग्लेशियर आणि कोणता रिव्हर, मॅच द फॉलोइंग. ठीक आहे. सो यू शुड नो द ग्लेशियर्स ऑल्सो फ्रॉम वेअर द रिव्हर इज ओरिजिनेटिंग. सो दिस इज ओरिजिनेटिंग फ्रॉम भोकरचू. दिस इज इंडस. दिस विल एंटर इंडिया इन जम्मू काश्मीर and then it will go in Pakistan and through Karachi it will go into कोणता सी इकडे? अरेबियन सी. इट विल गो इनटू अरेबियन सी. ठीक आहे. आता मी एक इथे हे काढलं नाही वाटते. हा जम्मू काश्मीर आहे. हे काय समजा, दिस इज पंजाब. ठीक आहे. मी लिहित नाही. दिस इज पंजाब अँड दिस इज हिमाचल प्रदेश. ठीक आहे. काल आपण कृष्णा बघितला, कावेरी बघितला आणि गंगा बघितली होती. ठीक आहे. नाव दिस इज इंडस रिव्हर सिस्टीम पूर्ण. नाव देर इज वन अगेन रिव्हर विच इज द मेन ट्रिब्युटरी ऑफ इंडस, दॅट इज सतलज. ऐकलाय? दिस इज फ्रॉम रक्सस्थाल. रक्सस्थाल ग्लेशियर. सतलज एंटर्स इंडिया इन हिमाचल प्रदेश वाया पंजाब मीट्स इंडस. ठीक है. वाया पंजाब मीट्स इंडस. दिस इज सतलज. दिस इज इंडस. सो दिस इज अ लेफ्ट बैंक ट्रिब्युटरी ऑफ इंडस. ठीक आहे ना. इंडस ही चालली आहे लेफ्ट बँक ट्रिब्युटरी ऑफ इंडस. अजून कोणत्या मध्ये? रवी, बियास, चेनब माहिती आहे? नाव ऐकले? सो ऑल दिस 3 रवी, बियास, चेनब ओरिजिनेट फ्रॉम हिमाचल प्रदेश. 1 2 3. चेनब फ्रॉम आय थिंक दिस इज बारालच्छा का बघितलं आपण काल 2019मध्ये क्वेश्चन आला होता. चेनब ओरिजिनेट फ्रॉम विच ग्लेशियर? बारासिंगा ग्लेशियर. दिस विल स्टार्ट फ्रॉम हियर, गो इन जम्मू काश्मीर. ओके. नाउ विल सी, विल स्टॉप हियर. एक अजून एक रिव्हर आहे मेन, दॅट इज झेलम. झेलम इज अगेन वन इम्पॉर्टंट ट्रिब्युटरी ऑफ इंडस. फॉर सम टाइम झेलम विल ॲक्ट ॲज अ बाउंड्री बिटवीन इंडिया and Pakistan and then it will get attached to Satluj. This is Jhelum. This is Satluj. This Chenab will get attached to Jhelum. Then there is Ravi from Rohtang Pass. Ravi enters into Jammu Kashmir, back Himachal Pradesh, Jammu Kashmir, Punjab, and again after Chenab, Ravi meets Jhelum. Then there is Bias from Bias Kund. Bias directly meets Satluj in India itself. So Bias does not go beyond India. This is Bias. This is Ravi. This is Chenab. So this is left bank tributaries of Indus.
These are the main tributaries of Indus. Jhelum, Chenab, Ravi, Bias and Satluj. आता राईटला पण आहे, पण राईटला लेस इम्पॉर्टंट रिव्हर्स आहे. फॉर एक्झाम्पल एक अजून राहिली लेफ्टवाली झस्कर. दिस इज झस्कर रिव्हर, ठीक आहे, फ्रॉम लेह. राईटला एक मेन इम्पॉर्टंट रिव्हर आहे श्योक. श्योक रिव्हर. याच्यावर अजून 2 ट्रिब्युटरीज आहे. एक आहे गलवान. गलवान माहीत असायला पाहिजे. दिस वॉज वेअर इंडिया चायना डिस्प्यूट वॉज गोइंग ऑन. गलवान व्हॅली, ठीक आहे, मागच्या वर्षी. दिस इज गलवान अँड दिस इज नुब्रा रिव्हर. बघितलं आपण नुब्रा व्हॅली. नुब्रा व्हॅलीमधून नुब्रा रिव्हर निघाली आहे. दॅट इज अगेन दिस ट्रिब्युटरी ऑफ श्योक, विच इज अ ट्रिब्युटरी ऑफ इंडस. दीज आर राईट बँक ट्रिब्युटरीज. देन देर इज अ गिलगिट रिव्हर हियर, विच इज अगेन राईट बँक ट्रिब्युटरी. देर इज अ काबुल रिव्हर हियर, अगेन राईट. बट दीज आर नॉट इम्पॉर्टंट रिव्हर. इम्पॉर्टंट काय, लेफ्ट वाल्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज द सिस्टीम. दिस एरिया ऑफ पाकिस्तान इज कॉल्ड एज पंजनाड. 5 रिव्हर आहे, एकमेकांमध्ये मिक्स होत आहे, ठीक आहे. आणि देन गोज टू इंडस अँड इंडस इन टू अरेबियन सी. आता बघा क्वेश्चनमध्ये काय लिहिणार. नाव यू हॅव द आयडिया ऑफ इंडस रिव्हर सिस्टीम. अजून करायला नाही. एक इथे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर झेलम स्टार्ट्स फ्रॉम वेरीनाग. वेरीनाग स्प्रिंग आहे जम्मू काश्मीरमध्ये, ठीक आहे. आता क्वेश्चन बघा थोडासा हट. जर तुम्हाला सिस्टीम माहीत नसेल तर क्वेश्चन सॉल्व होऊ शकत नाही. विथ रेफरन्स टू इंडस रिव्हर सिस्टीम ऑफ द फॉलोइंग 4 रिव्हर्स, चेनाब, झेलम, रवी, सतलज, ऑल लेफ्ट बँकच आहे, ठीक आहे, राईट बँक नाही आहे. ऑफ द फॉलोइंग 4 रिव्हर्स, 3 ऑफ देम पोर इन टू 1 ऑफ देम विच जॉइन्स इंडस डायरेक्टली. 3 ऑफ देम झेलम, चेनाब आणि ही रवी, 3 ऑफ देम पोर इन टू 1 ऑफ देम सतलज, which directly pours into Indus. So 3 of them pours into 1 of them. 3 of them कोणते झाले, चेनब, झेलम आणि नाही, चेनब, रवी आणि बियास. नाही काय झालं होतं. 3 of them pours into 1 of them, which is 1 of them, Satluj, into Indus direct. Among the following, which one of the following is such a river that joins Indus directly? Satluj. ठीक है, आंसर इज डी, Satluj. So we'll stop here. Continue tomorrow.